नमस्कार, मी भाग्यश्री फाटे। आज तुम्ही मार्केट पाहिलं नाही पाहिलं मला नाही माहिती, पण मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी खूप होती। सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की महिंद्रा अँड महिंद्रा त्यांचा जो ट्रेडमार्क BE6E हा ट्रेडमार्क मिळावा म्हणून महिंद्रा अँड महिंद्राने अर्ज केला आणि 6 आणि स्मॉल लिपीत E हा ट्रेडमार्क इंडिगोचा आहे। त्यामुळे इंडिगो आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांच्यात वादाला तोंड फुटलं। तर मजा म्हणून गुगलला अशी काही केस मिळते का, काय असतं? कारण ट्रेडमार्क, गुडविल, ब्रँड नेम ह्या इनटँजिबल ॲसेट्स म्हणतो आपण, म्हणजे जे दिसू नाही शकत पण त्याला व्हॅल्यू आहे। आणि बुक व्हॅल्यू काढताना किंवा प्राईस टू बुक रेशो काढताना आपण या इनटँजिबल ॲसेट्सची जी व्हॅल्यू असते ती टोटल ॲसेट्समधून वजा करतो। कारण जेव्हा तुम्ही ब्रँड विकता तेव्हाच त्याची व्हॅल्यू तुम्हाला लक्षात येते, एरवी त्याची व्हॅल्यू लक्षात येत नाही। म्हणजे तुम्ही जेव्हा लोकांना सांगता की मी आमच्या कंपनीची अमुक एक गोष्ट घेतली आहे, तेव्हा किती कंपनी चांगली आहे, तिची सर्व्हिस चांगली आहे, तिची वस्तू टिकते, या सगळ्या गोष्टी तुमच्या डोक्यात असतात। तर तशी एक केस गुगलला मला वाचायला मिळाली। त्याच्यामध्ये हायकोर्टाने त्यांना तो ब्रँड वापरायला परवानगी दिली नाही। म्हणजे माझा या बाबतीत वादविवाद काही नाही, मी उत्सुकतेपोटी अशी आधी केस काही घडली होती का म्हणून पाहिलं। तर MOCHI हा एक वेल नोन ट्रेडमार्क आहे। हा ट्रेडमार्क मेट्रो ब्रँड ही जी कंपनी आहे ती कंपनी 1977 पासून वापरते आहे आणि 2016 पासून ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरही या ब्रँडखाली गुड्स विकले जातात। आणि नंतर दुसऱ्या कंपनीनी DESI अशी मागे 4 अक्षरं लावून DESI MOCHI अशी अक्षरं लावून दुसरा ट्रेडमार्क घेतला। तर हायकोर्टाने असा ट्रेडमार्क वापरायला परवानगी दिली नाही, मनाई केली, परवानगी दिली नाही। म्हणून ही केस वाचायला मिळाली। तर नुसतंच धोपट मार्गी मार्केट करू नका। मार्केटमधून पुष्कळ नॉलेज उपलब्ध होतं। जेव्हा अशा काही केसेस येतात किंवा या गोष्टींची मार्केटमध्ये चर्चा होते तर त्याचा परिणाम काय होतो, असं आधी काही घडलं होतं का? त्यामुळे आपल्या ज्ञानामध्ये भर पडत असते, आपल्याला अधिक माहिती मिळत असते। तर ती माहिती घेण्याचा प्रयत्न करावा आणि मी सुद्धा असा प्रयत्न करत असते की जेवढा अधिक वेळ मिळतो, ज्या ज्या वेळेला वेळ मिळतो तशी एक काही माहिती आपल्याला मिळते का हे पाहावं। दुसरं म्हणजे आज ग्रॅफाईट आणि हिंदुस्तान ग्रॅफाईट दोन्हीही शेअर चांगलेच वाढत होते किंवा चांगलेच तेजीत होते। तर HEG म्हणजे हिंदुस्तान ग्रॅफाईट यांनी ग्रॅफाईट इलेक्ट्रोड प्लांटची क्षमता 1,00,000 टनापर्यंत वाढवली। आणि त्याचबरोबर चीनमधून अमेरिकेमध्ये निर्यात होतं ग्रॅफाईट, त्याच्या बाबतीत कडक धोरण अवलंबलं। आणखी
ग्रॅफाईट संबंधित जर्मेनियम आणि गॅलियम याच्यावर सुद्धा चीनने बंदी घातली। त्यामुळे ग्रॅफाईटचा तुटवडा होईल आणि आपल्याकडच्या कंपन्यांनी निर्माण केलेल्या ग्रॅफाईटला मागणी येईल, म्हणून ग्रॅफाईट इंडिया आणि हिंदुस्तान ग्रॅफाईट दोन्हीही शेअर आज तेजीत होते। सुझलॉन एनर्जीने 302.4 मेगावॅटसाठी जिंदाल रिन्युएबल बरोबरचं जे जॉईंट व्हेंचर होतं ते जॉईंट व्हेंचर वाढवलं। भारती एअरटेलने एरिक्सन बरोबर 4G आणि 5G प्रॉडक्ट एक्सटेन्शनसाठी मल्टी इयर कॉन्ट्रॅक्ट केलं। आर्सेडो सिस्टीम बरोबर सायंट DLMने म्हैसूर प्लांटमध्ये 500 kWp सोलार प्लांटसाठी MOU साईन केलं। अलेम्बिक फार्मा ऑलोपॅटाडाईन हायड्रोक्लोराईड ऑप्थॅल्मिक सोल्युशन याच्यासाठी त्यांना US FDA कडून मंजुरी मिळाली। नजारा टेक्नॉलॉजीने लॅस्ट्रो बरोबर LOI केलं। LTI माइंडट्रीने व्हॉइसिल AI मध्ये स्ट्रॅटेजिक गुंतवणूक करणार असं सांगितलं आणि त्याच्याच बरोबर इंजिनिअरिंग सोल्युशन सुद्धा देणार। PB फिनटेकच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी हेल्थ केअर बिझनेस सुरू करण्यासाठी PB हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड किंवा अन्य नावाने होली ओन सबसिडियरी स्थापन करायला त्यांना मंजुरी मिळाली। तर आज मार्केट इतकं व्होलटाईल होतं आणि जरी तुमचा भाव दिसला तरीही एक्झिक्यूट होत नव्हतं। ही आजची फार मोठी अडचण होते। मार्केट व्होलटाईल तर होतं, म्हणजे घटकेत 200 पॉईंट रेडमध्ये जात होतं आणि 5 मिनिटात ते 200 पॉईंट नाहीसे होऊन पुन्हा मार्केट ग्रीनमध्ये जात होतं। तर ही आज मार्केटची अडचण असल्यामुळे पुष्कळ जणांना आजच्या मार्केटचा कदाचित त्रास झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि अशी अवस्था मार्केटमध्ये होते आणि म्हणूनच आपण मार्केटमध्ये ज्या दिवशी व्होलॅटिलिटी असते तेव्हा प्रमाण कमी ठेवावं, म्हणजे हा त्रास आपल्याला होत नाही। तर बहुतेक असंच उद्या परवा दोन्हीही दिवस जाणार असं दिसतंय। तरी आपली भेट उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये होईल। नमस्ते। बघतोय।